13 तालुक्या आहेत जिल्ह्यामध्ये, 12 तालुक्यामध्ये MIDC आहे, फक्त आंबेगावला नाहीत. आणि उद्याचा या तालुक्याचा आमदार म्हणून या तालुक्यामध्ये MIDC आणणार आणि तरुणांना रोजगार देण्याचं काम त्या ठिकाणी करणार. बैलगाडाची विमा कंपनी कुठली चालू आहे का नाही मला माहित नाहीत, पण बैलगाडा मालकांना सांगतो की तुमच्यासाठी पवार साहेबांच्या नावानं बैलगाडा विमा कंपनी काढली जाईल. आणि बैलगाडा जुंपणारा जर कोणाचा दुखापत झाली, हातापायाला काही इजा झाली, तर गाडा जुंपणाऱ्याचा देखील विमा काढण्याचं काम या विमा संघटनेच्या माध्यमातून, कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाईल. आणि गोरगरिबाकरता आमदार वैद्यकीय सहायता निधीची स्थापना करून मुख्यमंत्री प्रधानमंत्री सारखा निधी त्या आमदार निधीमधून देण्याचं काम केलं जाईल. आणि गोरगरिबांकरता मला सांगायचंय की तलाठी असो, तहसीलदार असो, यांच्याकडच्या नोंदीचं काम जर 1 महिन्यात त्यांनी केलं नाही तर 32व्या दिवशी तुमची नोंद करण्याची जबाबदारी या तालुक्याचा आमदार म्हणून त्या ठिकाणी घेईल. पर्यटनासाठी हा तालुका घेतला जाईल.